जरीमरी माता मंदिर इसगाव। महाप्रसाद आहे गणपती 6वा दिवस गणपतीचा उद्या विसर्जन आहे। कल्याणचं तिसगाव आहे। तिसगावमध्ये जरीमरी गावदेवी माता मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे आणि ते त्र्यंबकेश्वर महामंदिर बनवलेलं आहे। ओके 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 ताई, हे महादेव मंदिर आहे त्र्यंबकेश्वर, खास गणपतीसाठी हे डेकोरेशन केलेलं आहे। 56 फूट पंढरीच्या विठ्ठलाला विठ्ठल नाव का पडलं तर विठ्ठल म्हणजेच कृष्ण नाही का। हा कृष्ण आपल्या रुक्मिणी सोबत भांडण झाले, रुक्मिणी रागवली आहे, रुसली आहे आणि रुसलेली रुक्मिणी कृष्णाला सोडून कुठेतरी बाहेर निघून गेली। अगदी तिचा पाठलाग करत तिची पुन्हा रुसवत घालवण्यासाठी हा कृष्ण तिच्या पाठी शोधतोय, फिरतोय, राजवाड्यात फिरतोय। दमल्यानंतर मात्र एका घराचा दरवाजा येऊन का तर आतमध्ये बसलेला एका व्यक्तीनं सांगितलं, थांब बाबा, मी माझ्या आई बाबांची सेवा करतो। आई बाबांचे हातपाय दाबणारा, वृद्ध आई बाबांची सेवा करणारा हा व्यक्ती कोण होता बरं तर हा व्यक्ती होता पुंडलिक। कृष्णाचा भक्त असलेला हा पुंडलिक आपल्या देवालाच सांगतोय की थांब बाबांकडे, पण देवाला असंच कसं उभं करणार, आल्यानंतर खुर्ची देतो ना। तर पुंडलिक हा धन्यवाद पतंजली योग टीचर कल्याण यूट्यूबर, खूप छान चॅनल त्यांचा, फुल सपोर्ट असतो, रोज सकाळी लाईव्ह असतो योगा। आपला हा विठ्ठल, आपला हा कृष्ण करणार काय म्हणून आता दिलेल्या त्या विटेवरती हा उभा राहिला आणि कमरेवरती हात ठेवून त्या पुंडलिकाला पाहायला लागला, काय करतोय हा, काय करतोय हा, काय करतोय, आपल्या आई बाबांची हा सेवा करतोय। असा हा कमरेवरती हात ठेवलेला कृष्ण हा पुढं विठेवरती उभा राहिला म्हणून त्याला विठ्ठल असं संबोधलं गेलं आणि म्हणून पुंडलिकामध्ये हरी विठ्ठल ज्ञान देव तुकाराम असे आधी संतांची नावं आणि मग त्या भगवंताचं नाव घेतलं जातं। या गोष्टीतलं गोष्ट महाप्रसाद आहे, रात्री 12 वाजेपर्यंत आहे, सर्वांनी या। की ज्या घरामध्ये आई बाबांची सेवा करणारे आपल्या सोबत आहेत यूट्यूबर पतंजली योग टीचर कल्याण, सगळ्यांनी त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, भेट द्या, खूप छान चॅनल आहे। रोज सकाळी 1 तास लाईव्ह योगा असतो, डेली 2 तास लाईव्ह योगा। तर मंदिरात करायची गरज नाही, तर तो मंदिरातला विठ्ठल, तो मंदिरातला कृष्ण, तो महादेव, तो गणपती तुमच्या चरणाच्या सेवेमध्ये दाखल होईल, तुमच्या सेवेमध्ये दाखल। चला बोला पुंडलिकावर दे हरी श्री ज्ञानदेव तुकाराम जय विठ्ठल नामाच्या घरामध्ये आपण सगळे सगळे होऊया। एक अतिशय सुंदर नृत्य प्रकार आहे, लहान मुलांना थोडीशी विनंती आहे की आपण बघा, तुम्ही बसून घ्या पटकन। हे लहान मुलांचे दात जे आहेत ते दुधाचे पडले असेच पाहिजे, धड पडून नव्हे, तर